श्री स्वामी समर्थ. छान असं माझं आवरलं. त्यानंतर मिस्टरांना पण चाय बनवून दिला. छान असं आमच्या गप्पा मारत चाय चालला होता. हे ना माझं गावाकडचं डेलीचं रुटीन आहे. छान असं अंगण झाडून घेतलं. त्यानंतर पाणी वगैरे शिंपडलं अंगणामध्ये. त्यानंतर मी रांगोळी काढली. रोज रांगोळी काढते. फक्त सणावाराला रांगोळी काढावी असं काही नसतं. रोज रांगोळी काढायची असते आणि माझी सासूबाई तर रोज रांगोळी काढते. आता मी आहे गावी म्हणून मी काढली. रांगोळी काढल्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं ना, खरंच रांगोळी खूप छान दिसते आणि त्याला रांगोळीला शोभा येते. आणि त्यानंतर मग तुळशीला पण रांगोळी काढली मी. आणि आज आहे गुरुवार आणि मी चालली आज बाहेर कुठेतरी. ते कुठे जाणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं समजेलच कुठं जाणार आहे ते मी. हा आहे माझ्या अंगणातील तुळस कट्टा. ह्याला मी हळदी कुंकू वाहिलं, रांगोळी काढली, पाणी वाहिलं आणि सकाळ सकाळी असं देवपूजा करायला, रांगोळी काढायला खरंच खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होतं. आणि सकाळी ना सगळे लोक शांत असतं वातावरण आणि जे सगळे लोक दूध घालतात ना डेअरीला वगैरे, त्या लोकांची ते रोडवरती गर्दी असते. त्यांची धावपळ चालू असते. सकाळी बायकांचं रुटीन चालू असतं गावाकडे. पहाट लवकर होते. मुंबईसारखं 8-9 वाजता नाही उठत, सगळे लवकर उठतात. दारात रांगोळी काढली, तुळशीला रांगोळी काढली. आता राहिलं होतं ते उंबरठा पूजन. उंबरठ्याला हळदी कुंकू लावला, तिथं पण रांगोळी काढून घेतली. छान असं म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. सासूबाई रोज काढतात. म्हटलं चला आपण गावी आहे तर आपण करूया. सकाळी अशी घरातली कामं केली ना खरंच खूप छान वाटतं. आणि स्वामी समोर दोघं पण झोपले होते, त्यामुळे थोडा टाईम होता. म्हटलं फुलं छान लागली होती मोगऱ्याची, चला म्हटलं आज गजरा बनवूया. त्यामुळे फुलं काढायला आली आणि सकाळ सकाळचं सूर्यकिरण पडत होतं तोंडावरती, मस्त भारी वाटत होतं. आणि पाऊस पण पडून गेला होता आणि झाडं पण खूप हिरवीगार छान झाली आणि फुलं तर खूपच छान लागली होती. मुंबईमध्ये ना माझ्या गॅलरीमध्ये एक कुंडी आहे आणि कुंडीला एक मोगऱ्याचं झाड लावलं आहे त्या कुंडीमध्ये आणि त्याला 1-2 फुलं लागतात. ते किती भारी आनंद होतो. आणि इथं खूप सारे फुलं आहेत, ते किती तोडी फुलं आणि किती नको असं वाटतं आणि खूप छान वास सुटला होता. खरंच खूप भारी वाटत होतं. आपण गजरा विकत घेतो आणि हे स्वतः बनवलेल्या गजऱ्यांची फिलिंग काही वेगळीच असते. खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. आमची गडबड होती लवकर जाण्यासाठी, घरातून आवरावर चालू होती, पण स्वामी समर्थ काही उठत नव्हते. असा विचार केला की ह्या दोघांना असंच उचलून घेऊन जायचं. पण तोपर्यंत माझा आवाज आला आणि स्वामी उठला. बघा कसा लाडात येतोय. मम्मा तूच घे असं चालू होतं त्याचं. समत काय उठला नव्हता. छान असं स्वामीला पण रेडी केलं आणि तोपर्यंत भाऊ गाडी घेऊन आला होता. त्यानंतर आमचा असा हा प्रवास चालू झाला. तर मी चाललेले आहे कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी. ज्योतिबा, बाळूमामा, अंबाबाई, महालक्ष्मी असं करायचं आहे म्हणून चालले. बघू आता कोणकोणत्या देवांचं दर्शन होतात ते, आणि जे दर्शन करेन ना मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे शेअर करेन. 10 वर्ष झाले मी कोल्हापूरला गेले नाही, म्हणजे ज्योतिबा, बाळूमाला दर्शन घ्यायला गेले नाही आहे. जेव्हा माझं लग्न झालं होतं ना तेव्हाच आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर आत्ता स्वामी समर्थला फर्स्ट टाईम मी घेऊन चाललो आहे. आणि हा बेळगाव कोल्हापूर हायवे आहे आणि खूप छान रस्त्याचं काम त्यांनी केलं. खूप छान वाटत होतं ड्रायव्हिंग करायला. पण मी खूप छान असं गाणी लावली होती, त्यामुळे खूप मस्त वाटत होतं. CNG भरली. त्यानंतर आमचा प्रवास सुरू होता. मी कुठं गेले नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. बाय.